पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये खासदार मेधा कुलकर्णींची ही उडी. दीनानाथ रुग्णालयाचा दोष न बघता भाजपकडनं उन्माद. डॉक्टर घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड करणं शोभणारं नाही. शहराध्यक्ष धीर घाटेंना लिहिलं पत्र. भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार. आरोग्य विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती आज रुपाली चाकणकरांसमोर अहवाल सादर करणार असल्याची माहिती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुण्यातील भिसे कुटुंबियांच्या भेटीला. अहवाल सादर होण्यापूर्वी चाकणकरांचा भिसे परिवाराशी संवाद. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातला प्रकार. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं फेसबुकवरून भावनिक पत्र. 10 लाख रुपये जर या कुटुंबाकडे असते तर हा जीव वाचला असता का, अंधारेंचा सवाल. राज्यातील मंत्र्यांकडे असलेले अधिकारीच वेतनापासून वंचित. ना हरकत प्रमाणपत्र प्रशासन विभागाकडे जमा करूनही पगार नाही. कर्जाचा हप्ता फेडायचा कसा, अधिकाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह. होय, औरंगजेबाला इथेच गाडला. दादरमध्ये मनसेकडनं बॅनरबाजी. मराठ्यांचा इतिहास भारतालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारा अशा आशयाचे बॅनर्स. औरंगजेबाची कबर ज्या गावात आहे त्या गावाचं नाव बदला. खुलताबादऐवजी गावाचं नाव रत्नपूर करा. संजय शिरसाटांची मागणी. तसंच गावात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारा. शिरसाटांचं वक्तव्य. भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी. मुंबईतल्या अनधिकृत मशिदींचा आणि भोंग्यांचा प्रश्न लावून धरल्यामुळे धमकी. सोमय्यांकडनं तक्रार दाखल. हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीचे सेक्रेटरी युसुफ अन्सारी यांच्यावरती धमकीचा आरोप. भाजपामध्ये घराणेशाहीला थारा नाही. स्थापना दिनानिमित्तच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. भाजपने लोकशाही सोडली नाही आणि घराणेशाही कधीही अंगीकारली नाही. त्यामुळेच एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान, फडणवीसांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या काकू शोभाताई फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना नाव न घेता कांतीचक्या. छोट्या मोठ्या सन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका, शोभाताईंचे खडे बोल. हिंदुत्वाच्या नावाने भाजपने मुस्लिमांच्या जमिनी घेतल्या. भविष्यामध्ये शीख, ख्रिश्चन आणि जैन समाजाच्याही जमिनी घेणार. आदित्य ठाकरेंची भाजपवरती सडकून टीका. ठाकरेंनी गद्दारी केल्यामुळे आपलं सरकार गेलं, मात्र कार्यकर्त्यांनी केलेल्या अभूतपूर्व परिश्रमामुळे पुन्हा सरकार आलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र. भाजपला मिळालेलं यश कार्यकर्त्यांचं, फडणवीसांचं वक्तव्य. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लढा देणाऱ्या गिरीश फोंडेंवरती निलंबनाची कारवाई. शक्तीपीठ महामार्ग विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कारवाई. फोंडे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती दाण. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. मात्र बाकीच्या योजना बंद पडतील असं होणार नाही, कोकाटेंची माहिती. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा झुंजली. गुंडागर्दीला राजकीय संरक्षण. खडसेंचा महाजनांवर रोख. आपण काही सांगितलं तर लोक तुम्हाला जोड्याने मारतील. एकनाथ खडसेंवरती गिरीश महाजनांची जळजळीत टीका. गिरीश महाजन यांच्यावरती आपण आरोप केला नसून गगनगिरीचे पत्रकार अनिल थत्तेंनी केला. त्यात अमित शहांचा सुद्धा उल्लेख. एकनाथ खडसेंचं महाजनांना प्रत्युत्तर. उगाच महाजनांनी आपलं नाव घेऊन आदळआपट करण्याची गरज नाहीये, खडसेंचा पलटवार. एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री. आभार यात्रेमध्ये खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य. आता टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गिरीश महाजनांची धैर्यशील मानेंच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया. शिंदे त्यांचे नेते आहेत, त्यांना वाटणं साहजिक आहे, त्यात वाईट नाही, महाजनांचं वक्तव्य. कॉमेडियन कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव. मुंबई पोलिसांनी खार पोलीस ठाण्यामध्ये वर्ग केलेले गुन्हे रद्द करण्याची याचिकेतनं मागणी. तातडीच्या सुनावणीचीही कामराकडनं मागणी. प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार. कोरटकर कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत. महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्ते आज बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौबत यांची भेट घेणार. जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी भेट.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टामध्ये आज सुनावणी. या प्रकरणी हायकोर्टाने आरोपी पोलिसांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही सरकार टाळाटाळ करत असल्यामुळे हायकोर्टाची नाराजी. विरारमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये अज्ञात व्यक्तीकडनं अंड फेकून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न. बोळिन्स पोलिसांनी मध्यस्थी करत तात्काळ तणाव शांत करत यश मिळवलं. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 25 लाख शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास. सामनाग्रलेखातनं सरकारवरती निशाणा. 25 लाख शेतकरी आणि त्यांचं कुटुंब असा 1.5 कोटी लोकांचा हा गहन प्रश्न असून तो प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये कुवत नाहीये ना इच्छाशक्ती. सरकारवर सडकून टीका. सोलापुरातल्या दूषित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल आज येणार. जगजीवनराव झोपडपट्टीमध्ये 2 मुलींच्या मृत्यूनंतर पालिकेने पाण्याचे नमुने तपासासाठी पाठवले होते. सोलापुरातल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील 80 घरामध्ये साठवणूक केलेल्या पाण्यामध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत तापाचे 63 रुग्ण. सोलापुरातील अनियमित पाणी पुरवठ्याला वैतागलेल्या नागरिकांचं आंदोलन. अवेळी कमी दाबाने पाणी पुरवठा, नागरिकांचा आरोप. सोलापूर होडकी रस्त्यावरती 1.5 तास आंदोलन. चंद्रभागा शुद्धीकरणासाठी 25 कोटींचा प्रकल्प, मात्र विजेचं कनेक्शन न मिळाल्यामुळे बोटी नुसत्या पाण्यातच. प्रकल्पाला वीज जोडणी न मिळाल्यामुळे भाविकांच्या नशिबी अळ्यायुक्त पाणी. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 33% पाणी साठा शिल्लक. हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नाही, त्यामुळे महापालिकेची आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती. अवकाळीमुळे निर्माण झालेल्या गारव्यानंतर राज्यामध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकायला सुरुवात. पुढच्या 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 40 अंशांच्याच पुढे राहील. हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. मुंबईतही पुढचे 4 दिवस तीव्र उष्म्याचे. तापमान 37 अंशांच्या आसपास. कुलाबा वेधशाळेचा अंदाज. डीएन नगर ते मंडाले मेट्रो 2 मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी हालचाली. ओव्हरहेड वायरवरील विद्युत प्रवाह उद्यापासून सुरू केला जाईल, त्यामुळे या मार्गावरती गाडीच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा. मुंबईतली वॉटर टँकर सेवा 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचं पत्र. प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारकडनं राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत. मात्र या कालावधीमध्ये ते पूर्ण करणं अशक्य असल्यामुळे नवीन वेळापत्रक 3 महिन्यात सादर करा. वीज नियामक आयोगाचे महावितरण कंपनीला आदेश. देशामध्ये 39.2% बँक खाती महिलांच्या नावावर. ग्रामीण महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रमाण 42.2%. एका सरकारी अहवालातनं माहिती समोर. विविध योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यांमध्ये वाढ. उपचाराविना जबरदस्तीने रुग्णालयातनं घरी पाठवल्यामुळे 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. रायगडच्या म्हसळा तालुक्यातल्या घुम गावातली घटना. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप. उल्हासनगर कॅम्प 3 मधील पार्वती या धोकादायक इमारतीचा सज्जा घरावर कोसळला. 2 जण किरकोळ जखमी. या घटनेनंतर पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारत पाडण्याची रहिवाशांची मागणी. धाराशिवच्या वसंतदादा पाटील विद्यालयातील केंद्रावरती एनएमएमएस परीक्षेमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप. 271 पैकी 115 विद्यार्थ्यांना समान गुण. राज्य प्राथमिक शिक्षण संघाकडनं फेरपरीक्षेची मागणी. गोखले इन्स्टिट्यूटची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. गोखले इन्स्टिट्यूटची 1,42,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देशमुखांना अटक. अकोला धावणा बसमध्ये बिघाड. प्रवाशांकडनं धक्का देत बस चालू करण्याचा प्रयत्न. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. बसच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव, वैराळे आणि नेर धामणा गावाला जोडणारा 10 किलोमीटरचा रस्ता खड्डेमय. त्यामुळे रस्ता बनेपर्यंत एसटी महामंडळाचा गावातील बस सेवाच बंद करण्याचा निर्णय. अमरावती आगाराला मिळाल्या 15 नव्या एसटी बसेस. आमदार रवी राणांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. पेण तालुक्यातील वडमालवाडी आदिवासी वाडीला मिळाला हक्काचा रस्ता. स्वातंत्र्यानंतर 76 वर्षांनी मिळाला रस्ता.
उद्या होत असलेल्या चैत्री एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सजलं. मंदिर परिसरातही आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. अमरावतीमध्ये रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भाजप नेत्या नवनीत राणांकडनं हनुमान चालीसा पठण. त्यानंतर नवनीत राणांनी बजरंग दलाच्या मंचावरनं बाण सोडल्याची कृती केली. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडनं भाजप कार्यालयासाठी 1 एकर जमीन दान. शहरामध्ये भाजपचं स्वतःचं कार्यालय नसल्यामुळे मोठे कार्यक्रम घेण्यास अडचणी येत असल्याची जोरगेवारांची खंत होती. साताऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का. भाजप आमदारांसह जिल्हाध्यक्षांच्या पॅनेलचा सुपडा साफ. सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार मनोज घोरपडेंच्या पॅनेलचा धुव्वा उडवत 21 जागांवरती बाळासाहेब पाटील यांचं पॅनेल विजयी. धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवरती महायुतीचा झेंडा. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांचं वर्चस्व. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का. लक्ष पूर्ण केलं नाही म्हणून कर्मचाऱ्याला कुत्रा बनवलं. केरळमधल्या हिंदुस्तान पॉवरलिंक्स कंपनीतला प्रकार. व्हिडिओ समोर येताच सरकारकडनं चौकशीचे आदेश. गळ्याभोवती कुत्र्यासारखा पट्टा बांधून भुंकायला लावलं. माकपच्या पॉलिट ब्युरोमध्ये आमूलाग्र बदल. एम.ए. बेबी यांची माकपच्या सरचिटणीसपदी नियुक्ती. प्रकाश करात आणि वृंदा करात यांना पॉलिट ब्युरोतनं वगळलं. पॉलिट ब्युरोमध्ये 8 नव्या सदस्यांची नियुक्ती. समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली. राज्य आणि केंद्राने मिळून लवकरात लवकर कायदा करावा. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण सूचना. धार्मिक समानता निर्माण करण्यासाठी समान नागरी संहितेची गरज. कोर्टाचं निरीक्षण. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड. जागतिक ट्रेडवॉरच्या भीतीमुळे शेअर बाजारात पडझड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.